नमः शिवाय नमः शिवाय. बाबासाहेबांचा ते मूळ चळवळीचे नेते आहेत. त्यांनी शिक्षक संघटना स्थापन केली. मूळ शिक्षक संघटनेचं ऑफिस पण लातूरला होतं. नंतर ज्यावेळेस सर इकडं आले त्यावेळेस त्यांनी इकडं आणलं आणि त्यांनी आम्हाला, आता मुळातच आम्ही लहानपणी खोड करत होतो, पण सरांनी आम्हाला अतिशय चांगलं समजावून सांगितलं. त्यांनी चांगलं शिक्षण दिलेलं आहे आणि ते कधीही मी विसरणार नाही आहे. सरांना आमच्या सर्व परिवारातर्फे व ऑल इंडिया वीरशैव महासभा लिंगायत सभा याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 2 मिनिट संपतो. जय हिंद. आज सकाळी 8 वाजता उर्लिंगप्पा मडोळप्पा मंगलगे यांचं दुःखद निधन झालं. त्यांचं कालपर्यंत त्यांची तब्येत खूप चांगली होती. 103 वय, 102 वय संपले, 103 वय त्यांचं चालू होतं. पण त्यांची स्मरणशक्ती खूप आजपर्यंत दांडगी होती. म्हणजे खरंच त्यांचं आता हलिंगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते फार पुण्य त्यांनी केलं असल्यामुळे त्यांना एवढं चांगलं आयुष्य भेटलं. त्यांनी आयुष्य जगलं आणि आपल्या मुलांवर सर्व मुलं नातवांवर खूप चांगले संस्कार केले. त्यांचे वीरेंद्र मंगलगे, महेंद्र मंगलगे, मनीषा मंगलगे, अरुणाताई मंगलगे यांनी, अशोक मंगलगे व त्यांचे मिसेस यांनी सर्वांनी त्यांची खूप सेवा केली. त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. या सर्वांवर त्यांचे खूप आशीर्वाद होते. 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी त्यांचं 100वा वर्ष साजरा केला. ह्या मंगलगे कुटुंबांना ह्या दुःखातून सावरण्याची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व गुरलिंगप्पा मंगलगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या परिवारातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गुरलिंगप्पा मंगलगे आमच्या ITIच्या सरांचे वडील हे प्रदीर्घ आयुष्य निरामय जगून आज अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आम्ही सर्व ITI कर्मचारी, सहकारी, सेवाभावी संस्था यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. या ठिकाणी एक सूचना, त्यांचा उत्तर कार्याचा कार्यक्रम हा दिनांक 20 ऑगस्ट गुरुवार रोजी ठीक 11 वाजता या ठिकाणी संपन्न होईल. तसेच या ठिकाणी ओट्याचा कार्यक्रम आणि ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनाश्च मृत्युर्मोक्षीयमामृता. आज एक दुःखाची घडी आहे. गुरलिंगप्पा मंगलगे म्हणजे माझे ससुर, मी त्यांचा ज्येष्ठ आहे. एक प्रगल्भ विचाराची व्यक्ती आज आमच्यातून निघून गेलेला. मनुष्य मरण धर्म आहे. जो जन्मतो तो मरतो, मरणारच. जसं रात्रानंतर दिवस, दिवस नंतर रात्र, तसं मृत्यूनंतर जीवन, जीवनानंतर हे चक्र सृष्टीचं चालू आहे. आणि त्याचाच एक हा भाग. आणि यांची विशेषता अशी आहे, आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष परमेश्वरा आम्हाला दे. परमेश्वर इतरांचं ऐकवतो किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु परमेश्वराने यांचं ऐकलं. यांनी जीवन चतुष्टय म्हणजे जीवनाचे जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आहे ते साधन केलेलं आहे. आता मोक्ष, तो योग्याचा मोक्ष वेगळा आहे. हे सांसारिक जीवनातली व्यक्ती आहे. यांचा मोक्ष म्हणजे सांसारिक जीवनातून मुक्ती. आज ते मुक्त झालेले आहे. आणि विशेषतः काय, परमेश्वरा आणखी आम्ही प्रार्थना करतो, जीवे मग शरदा शता
शृणुयाम शरद शतम प्रप्रवाम शरद शतम शतमादिनाश्याम शरद शतम भूयश्च शरदा शतम. तर यांनी जीवनात धर्मानुसार अर्थ, अर्थानुसार काम आणि कामानुसार मोक्ष म्हणजे या सांसारिक जीवनातून मोक्ष असल्याने प्राप्त केलेला आहे. हे सर्वात मोठं भाग्याचं लक्षण. आता त्यांची संतांनी उत्तम पुरुषार्थ निघाले. त्यांचं हे प्रारब्ध आहे मुरलिंगप्पाचं. आणि नावातही बघा त्यांचं गुरुलिंग. लिंगायत समाजात आम्ही म्हणतो ना गुरुलिंग. लिंग म्हणजे काय? एक आणखी एक नाव आहे लिंगेश्वर, ज्याच्याकडे सृष्टीच्या उत्पत्तीची ताकद आहे, ऐश्वर्य आहे. तो लिंगेश्वर. परमेश्वराला अनेक नाव आहे, त्याचं मुख्य नाव ओम आहे. त्यात एक आम्ही लिंगाय समाजाने स्वीकार केलेला आहे लिंगेश्वर. आणि हे गुरुलिंग. लिंग म्हणजे काय? उत्पत्ती करता कशाची? ब्रह्मांडाची, सृष्टीची. तर हे गुरु म्हणजे काय? आम्ही म्हणतो ना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. तर परम गुरु कोण आहे? गुरुचा गुरु तो परम गुरु परमेश्वर. परमेश्वर कोणी व्यक्ती नाही, एक महान आचार शक्ती आहे. निराकार, निर्विकार, अजर, अमर, नित्य, पवित्र, सृष्टीकर्ता, न्यायकारी, दयाळू ही त्याचे विशेषण आहे. सार्वदेशिक आहे तो. तो कधी जन्म होतो मग